स्वामी मॅडम. आदरणीय धोंडगे साहेब, माझे आद्य दैवत असलेले, ज्यांनी मला घडवलंय, त्यावेळी त्यांच्या चरणी मस्तक होऊन आज मी 2 शब्द सांगत आहे. मी 8वीला जेव्हा आले इथं, हा संघर्षाचा प्रवास होता. शाळेत येऊ देत नव्हते वडील. साहेब आले का शाळा सुरू केलेली आहे, आपल्यासाठी आहे. मग साहेबांनी बरंचसं काही मार्गदर्शन सगळ्यांच्या घरच्यांना केलं. 10वी कस तरी झाली, पण बीएडला देखील जायला परवानगी नव्हती. परभणीला कुठं ठेवायचं, आमच्या कुटुंबात कुणीच असं शिकलेलं नव्हतं. मग कसं आईने आमचा पुढाकार घेतला. माझी आई आज नाही, माझ्या आईमुळे आज मी घडलेले. आणि पुन्हा साहेबाचं मार्गदर्शन, सगळ्या कुटुंबाचं, अनेक संकटातून मी गेलेली आहे. पण ज्यावेळेस मला इथं आमचे वडील आजारी होते आणि साहेब आले, साहेबांनी सांगितलं, दादी काळजी करू नका, मी इथंच घेतलेला आहे. एवढा शब्द त्यांच्या कानावर पडला आणि दुसऱ्याच दिवशी माझे वडील वारले. पण माझ्या वहिनीने आणि भावांनी मला एवढं सांभाळलं, त्यांची दोघांची उणी मला जाणू दिली नाही. आमच्या वहिनी तर एवढ्या माझी आई असल्यासारख्या, आईनं जेवढं केलं नाही तेवढं माझ्या वहिनीने केलेलं आहे. माझा भाचा वहिनी एवढं माझ्या प्रेम त्यांनी केलेलं आहे की 10 वर्ष मी एक विद्यार्थिनी म्हणून सर्व्हिसला जरी लागलेले असले, एक विद्यार्थी दशेत आहे असंच मला वाटत होतं. कारण गेले की आईच्या ताटावर वहिनी मला जेवायला द्यायच्या, गरम गरम माझ्यासाठी वाट बघायच्या. माझ्या आईनं तर माझ्यासाठी भरपूर केलं, पण माझ्या वहिनीनं जी माझी जीवाभावाची असलेली नातेसंबंध सगळे सांभाळणारी, पण वहिनीनं माझं एवढं सगळं मी रागवायची तरी वहिनीने कधीच नाही. आजच्या काळात अशी कोणतीच वहिनी एवढी प्रेमळ अशी भेटणार नाही. त्या वहिनीचं अगोदर मी अभिनंदन करते. त्यांची मी आभारी, भरपूर आभारी आहे. त्यांनी मला सगळ्याच पद्धतीने घडवलेलं आहे. ज्यावेळेस मी शाळेत आले, सरांनी, जाधव सरचे तर भरपूर उपकार आहेत. त्यांनी मुलीप्रमाणे सरांच्याच तालमीत मी शिकलेली आहे. सरांनी एवढं माझं, सरांचे किती उपकार मानावं, त्यांच्या शब्दात तर मी उपकार मानू शकत नाही. ज्यावेळेस मी एकटीच होते, 87ला मी ज्यावेळेस इथं लागले, 97 पर्यंत मी एकटीच होते. पण सरांनी मला एकटेपणा कधीच जाणू दिला नाही. एकटी मी कधीच वर्गात असो कुठेही असो, सर ज्यावेळेस येतील, आता आज बी मला सरांबद्दल एवढा आदर आहे.